श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक जण आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा नेहमी वास असावा, आपल्या घरावरती नेहमी लक्ष्मी मातेची कृपा असावी, यासाठी कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, पैसा कमवत असतो. कितीही पैसा कमवला तरी देखील आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. आपल्या घरामध्ये नेहमी दारिद्र्य राहतं. त्याचबरोबर घरामध्ये सतत असणारं आजारपण, घरामध्ये सतत होणारे वादविवाद, कलह, भांडणं यामुळं प्रत्येकजण वैतागून जातो आणि हे दूर करण्यासाठी अनेक उपाय, अनेक तोडगे करत असतो. परंतु काही जर उपाय, काही सेवा जर काही विशिष्ट तिथींना जर केल्या तर त्याचा आपल्याला निश्चित फायदा होतो. आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये लवकरच येणाऱ्या होळीला आपण एक उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय म्हणजेच या होळीच्या दिवशी आपल्याला एका पवित्र झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे. जर तुम्ही होळीच्या दिवशी या झाडाला स्पर्श केला म्हणजेच या झाडाची विशेष सेवा केली, पूजा केली, तर तुमच्यावरची सर्व विघ्न, संकट, बाधा, दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे. लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे. तर अशा कोणकोणत्या झाडाची आपल्याला या होळीच्या दिवशी पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रत्येकाची इच्छा असते आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती टिकून राहावी, आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि यासाठी मेहनत करत असतो, कष्ट करत असतो. परंतु कितीही मेहनत केली, कष्ट केले तरी देखील आपल्या घरामध्ये सुख शांती टिकून राहत नाही किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असते. एखाद्याचा विवाह ठरत नाही, विवाहामध्ये बाधा येतात किंवा संतान प्राप्ती असेल, पुत्र प्राप्ती होत नसेल, तर यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. तर असाच एक उपाय आज आता जाणून घेऊया. तर आपल्या सनातन धर्मात अनेक प्रकारची झाडं आणि अनेक प्रकारची वनस्पती अत्यंत पवित्र मानली जातात. त्यामध्येच पिंपळ, तुळशी, केळी, आवळा, शमी यासारखी झाडं आणि वनस्पती यांच्यात विशेष मानली जातात. असं म्हणतात की अशा या पवित्र वृक्षांमध्ये आणि वनस्पतींमध्ये देवी देवता वास करत असतात आणि म्हणूनच अशा काही विशिष्ट तिथींना जर आपण या झाडांची सेवा केली, पूजा केली, तर हे खूप शुभ मानलं जातं. या देवी देवतांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर या होळीच्या दिवशी आपल्याला ज्या पहिल्या पवित्र झाडाला स्पर्श करायचा आहे, म्हणजेच त्याची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे, तर ते झाड म्हणजे केळीचे झाड. होळीच्या दिवशी माता लक्ष्मीसह या भगवान श्री हरी विष्णूंची देखील सेवा केली जाते आणि केळीच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णू वास करतात असं म्हटलं जातं, ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पान हे देवगुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जाते. आणि म्हणूनच या होळीच्या दिवशी आपल्याला या विशिष्ट झाडाची पूजा करायची आहे. या झाडाची पूजा केल्यानं आपल्या सर्व समस्या, अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर होणार आहेत आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आता हा उपाय तुम्ही होळीच्या दिवशी कधीही केला तरी देखील चालेल, परंतु तिन्ही सांजेच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला एक केळीच्या झाडाखाली जायचं आहे. जात असताना आपल्याला एक तांब्याभर जल घेऊन जायचं आहे, पूजेचं साहित्य घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कणकेचा एक दिवा बनवून घ्यायचा आहे. मी तुम्हाला जी कोणती कोणती झाडं सांगणार आहे, पवित्र झाडं, तर त्या प्रत्येक झाडाखाली आपल्याला हा कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला या झाडाखाली जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण हे जे जल घेतलेलं आहे, गंगाजल असेल तर अतिशय उत्तम किंवा पवित्र स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जे जल आहे तर हे जल या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना यामध्ये आपल्याला एक तुळशीचं पान अवश्य टाकायचं आहे आणि हे तुळशीचं पान घातलेलं पाणी आपल्याला या केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. मोहरीच्या तेलाचा नसेल तरी देखील देशी गाईच्या तुपाचा दिवा, कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे
आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये शक्य असेल तर कालाव्याची वात अवश्य लावायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बसून भगवान श्री विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जी काही तुमची इच्छा मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. संकट बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपली ही सेवा झाल्यानंतर आपल्याला या केळीच्या झाडाला 7 प्रदक्षिणा अवश्य मारायच्या आहेत. त्यानंतर दुसरं जे झाड आहे ज्याची आपल्याला या दिवशी विशेष सेवा करायची आहे तर ते म्हणजे शमीचं झाड. आपले हिंदू पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती. एवढेच नव्हे तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र शस्त्र या झाडाखाली लपवून ठेवली होती. म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते. त्याचबरोबर भगवान शिवशंकरांना शमीचे झाड अत्यंत प्रिय आहे आणि या होळीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची देखील विशेष सेवा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी या शमीच्या झाडाची देखील अवश्य पूजा करायची आहे, जेणेकरून भगवान शिवशंकरांची कृपा दृष्टी आपल्यावरती राहील आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व संकट विघ्न दूर होऊन आपल्या इच्छापूर्ती होतील. आता यासाठी आपल्याला या शमीच्या झाडाची पूजा करत असताना आपल्याला या ठिकाणी देखील शमीच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. हे जल तुम्ही स्वच्छ अर्पण करायचं आहे. यामध्ये तुम्हाला हळद किंवा इतर वस्तू टाकण्याची गरज नाही. त्यानंतर या ठिकाणी देखील आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे. हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत. विधिवत या झाडाची तुम्हाला पूजा करायची आहे. या ठिकाणी बसून तुम्हाला ओम नमः शिवाय या बीज मंत्राचा भगवान शिवशंकरांच्या जप करायचा आहे. त्यानंतर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रार्थना करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये जर हे शमीचं जर झाड असेल तर भगवान शिवशंकरांना दररोज शमीचं पान अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं. यामुळे देखील आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर या शमीच्या झाडाला अवश्य पाणी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा चांगल्या कामासाठी जर घरातून बाहेर पडत असाल तर या शमीच्या झाडाचं अवश्य दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला घरातून बाहेर पडायचं आहे. या शमीच्या झाडाची पूजा केल्यानं आपल्यावरची सर्व संकट विघ्न दारिद्र्य दूर होण्यास मदत होते. आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या होळीच्या दिवशी आपल्याला ही सेवा अवश्य करायची आहे. आता जे पुढील झाड आहे ज्याची आपल्याला या होळीच्या दिवशी विशेष सेवा करायची आहे, पूजा करायची आहे, तर ते झाड आहे पिंपळाचं झाड. आपल्या हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पूजनीय आणि अत्यंत पवित्र मानले जाते. पौराणिक कथा आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान श्री हरिविष्णू पिंपळाच्या मुळामध्ये, केशव देठामध्ये, नारायण फांद्यामध्ये, भगवान हरी पानामध्ये आणि फळांमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्यामुळं त्याची उपासना करणं खूप फायदेशीर असतं. हिंदू मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानं आपल्या जीवनातील सर्व संकट, दुःख, दारिद्र्य दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर पितृदोषापासून देखील आपल्याला मुक्ती मिळते. याशिवाय पापकर्मापासूनही आपल्याला मुक्ती मिळते. आपल्या हिंदू धर्म नियमानुसार पिंपळाची पूजा केल्यास लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते. तिचा कृपाशीर्वादाचा आशीर्वाद आपल्यावर होतो आणि यामुळं आपल्याला या होळीच्या दिवशी या पिंपळाच्या झाडाची अवश्य पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. तर या होळीच्या दिवशी सूर्योदयानंतरच आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. मी सांगितल्याप्रमाणे या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये आपल्याला मोहरीचा तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल घातल्यामुळं आपल्याला शनी महादशेपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. म्हणूनच या दिव्यामध्ये मोहरीच्या तेलाचा अवश्य वापर करायचा आहे. कालाव्याची वात घालायची आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे. चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे आणि असा हा दिवा या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे. या पिंपळाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध 1 चमचाभर घालायचं आहे. काळे तीळ घालायचे आहेत. चंदन घालायचं आहे. चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे. चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे आणि हे जे जल आहे तर यामध्ये आपल्याला 2 तुळशीची पानं अवश्य टाकायची आहेत आणि हे जे जल आहे तर हे जल आपल्याला या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या झाडाची विधिवत पूजा करायची आहे. धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत. या दिवशी तुम्हाला या पिंपळाच्या झाडाला पिवळ्या रंगाची फुलं अवश्य अर्पण करायची आहेत. पिवळा रंग हा भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि त्यानंतर आपल्याला या पिंपळाच्या झाडाला
7 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या बीजमंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला जास्तीत जास्त वेळा याचा जप करायचा आहे. 7 प्रदक्षिणा झाल्यानंतर त्या ठिकाणी बसून आपल्याला पिंपळाच्या झाडाला नतमस्तक व्हायचं आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा असतील, मनोकामना असतील, समस्या असतील, अडचणी असतील, तर त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तसेच आपण हे जे पिंपळाच्या झाडाला जे जल अर्पण केलेलं आहे, पाणी अर्पण केलेलं आहे, तर त्यातील थोडंसं पाणी आपल्याला ठेवायचं आहे. सर्व पाणी काही अर्पण करायचं नाही आणि हे पाणी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या घरी आणायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. शिंपडत असताना आपल्याला एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. आंब्याचं पान कुठेही तुटलेलं, खराब झालेलं, किडलेलं नसावं आणि या आंब्याच्या पानाने हे जे आपण पाणी आणलेलं आहे, तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता कायम टिकून राहील आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास करेल. तर अशा प्रकारे आपल्याला या पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे. त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे सूर्योदयापूर्वी आपल्याला पिंपळाच्या झाडाची चुकूनही पूजा करायची नाही, कारण यामुळं आपल्या घरामध्ये गरिबी येण्याची शक्यता असते. शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास या पिंपळाच्या झाडावर असतो, जे गरिबीचं प्रतीक मानलं जातं आणि यामुळंच आपल्याला सूर्योदयापूर्वी जर या पिंपळाची झाडाची पूजा केली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि आपल्या जीवनामध्ये समस्या अडचणी येण्यास येऊ शकतात. त्यामुळं आपल्याला या पिंपळाच्या झाडाची पूजा ही सूर्योदयापूर्वी काहीही झालं तरी करायची नाही. त्याचबरोबर या झाडाजवळ देखील जायचं नाही आणि रविवारच्या दिवशी शक्यतो या पिंपळाच्या झाडाला कधीही आपण पाणी अर्पण करायचं नाही. बाकी तुम्ही कधीही या पिंपळाच्या झाडाची सेवा केली तरी देखील चालेल. आता जे पुढील झाड आहे तर ते अत्यंत महत्त्वाचं झाड आहे, तर ते म्हणजे तुळशीचं झाड. आपल्या हिंदू धर्मात तुळशीची नियमित पूजा केल्यानं घरामध्ये सुख समृद्धी आनंद येते, घरामध्ये भरभराट येते आणि आपल्यावरती लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद राहतो असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या अंगणामध्ये तुळशीचं रोप हे अवश्य लावायचं आहे. यामुळं आपल्या घरावरती लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद राहणार आहे. आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते. भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेत तुळशीचा वापर केला जातो आणि भगवान श्री विष्णूंची पूजा ही तुळशीच्या पानाशिवाय अपूर्ण मानली जाते. तर मी सांगितल्याप्रमाणे या होळीच्या दिवशी आपल्याला अवश्य एक तुळशीचं रोप आपल्या अंगणामध्ये, आपल्या कुंडीमध्ये, तुळशी वृंदावनामध्ये आणून लावायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये अगोदरपासून असेल तर अतिशय उत्तम, परंतु या दिवशी तुळशीचं रोप लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्याचबरोबर आपल्याला या तुळशी मातेची देखील विशेष सेवा करायची आहे. तुम्ही ही सकाळीही देखील सेवा करायची आहे आणि संध्याकाळी देखील सेवा करायची आहे. सकाळी देवघरातील देवांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला एक चमच्याभर कच्चं दूध घालायचं आहे. हे दूध गाईचं असावं. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे, हे जल या तुळशीला आपल्याला या दिवशी अवश्य अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे या दिवशी आपण प्रत्येक झाडाखाली कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी देखील कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये आपल्याला कालावेची वात लावायची आहे, जेणेकरून लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होईल. या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे, हळद टाकायची आहे, 2 लवंगा टाकायच्या आहेत, 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या तुळशीच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरिविष्णूंच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे. ज्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास हा नेहमी असतो आणि त्यामुळेच तुम्हाला या भगवान श्री हरिविष्णूंच्या बीजमंत्राचा जप अवश्य करायचा आहे. त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावीत, आपल्या घराची भरभराट व्हावी, मुलांची पतीची घराची भरभराट व्हावी, आपल्या जीवनामध्ये येणारी सर्व संकट विघ्न दूर व्हावीत अशी प्रार्थना करायची आहे. कोणतीही सेवा करत असताना अगदी मनोभावे आणि मनापासून श्रद्धेने केली तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्याला एक पितळेचा कलश घ्यायचा आहे. जर पितळेचा नसेल तर तुम्ही कोणत्याही कलशात म्हणजेच तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 तुळशीची पानं घालायची आहेत
आणि हे जे पाणी आहे तर ते संपूर्ण दिवसभर आपल्याला ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला अंघोळ केल्यावर हे पाणी जे आहे तर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे, आपला जो दरवाजा आहे, तर याशिवाय आपल्या घराच्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे, म्हणजेच हे तुळशीचे जे पान आहे तर ती आपल्याला या होळीच्या दिवशी सकाळी आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि 24 तासानंतर म्हणजेच होळीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे पाणी आहे, हे अंघोळ केल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल, तर ती दूर होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. आणि आपल्या प्रत्येक कामात मार्गात येणारे सर्व अडथळे, अडचणी, संकट दूर होण्यास मदत होणार आहे. परंतु कोणताही उपाय करत असताना, सेवा करत असताना आपल्याला कोणीही आपल्या कुटुंबाशिवाय घराच्या बाहेरचं पाहणार नाही, याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर कोणताही आपण असा उपाय करत असताना कोणीही त्यामध्ये व्यत्यय आणणार नाही, याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. जर कोणी तुम्हाला यामध्ये जर हा उपाय करत असताना जर व्यत्यय आणत असेल, तर हा उपाय प्रभावहीन होतो. म्हणजेच तुम्ही कितीही उपाय केला तरी त्याचा तुम्हाला फायदा होत नाही आणि त्यामुळं तुम्हाला तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी करूनच हे उपाय करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.